सध्या मोगराचा बहर चालू झालेला आहे आणि माझ्या छोट्याशा झाडावर पहा किती छान असे फुलं बहरलेली आहेत. असेच जर तुमच्या झाडावर पाहिजे असतील तर काही मी टिप्स देते, त्या फॉलो करा आणि काही जर चुका होत असतील तर त्या चुका टाळा. पहा, फुलं येऊन गेले की त्या ब्रँचेस आपण कट करायच्या असतात, जेणेकरून तिथून नवीन फांद्या येतील आणि तिथं 2 फांद्या येणार आणि तिथं तुमच्या फुलं कळ्या जास्त येणार. त्यामुळे फुलांची संख्या पण वाढणार. त्यामुळेच म्हणाले की मी पहिल्या बहरापेक्षा माझ्या दुसऱ्या बहराला फुलं भरपूर आलेली आहेत. ही चूक तुम्ही नक्कीच करत असणार आहेत की कळ्या येऊन गेल्यात की तुम्ही फांद्या तोडत नसणार आहेत. पहा, आता फुलं येऊन ह्या फांदीला फुलं येऊन गेले होते. मी इथून एवढी कट केलेली आहेत आणि इथून जे असे निबर पानं आहेत तिथून आता नवीन ब्रँचेस येणार. आता इथून 2 फांद्या येणार, त्यामुळे कळ्यांची संख्या पण वाढणार, फुलांची संख्या पण वाढणार आहे. इथले पण आता पहा असे मी आता हे कट करून टाकणार आहेत, कारण फुलं येऊन गेलेले आहेत. पहा, आता मी इथून जे 2 पानं आलेले आहेत तिथपर्यंत मी कट करून घेणार आहे, जेणेकरून तिथून नवीन ब्रँचेस येणार आहेत. कटिंग तसे तर आपण वर्षभरातनं 3दा करायचे असते. एकदा पावसाळा सुरू व्हायच्या आधी, त्याच्यानंतर हिवाळा सुरू व्हायच्या आधी, म्हणजे पावसाळा होऊन गेला की त्यावेळेस एक कटिंग करायची असते आणि फेब्रुवारी महिन्यात तर नक्कीच करावी. जेवढी हार्ड कटिंग करायला जमेल तेवढी करायची, जेणेकरून नवीन ब्रँचेस येतील आणि कळ्याही भरपूर. मुळाला धक्का न लावता छान अशी माती उकरून घ्यायची, जेणेकरून माती भुसभुशीत पण राहील आणि ऑक्सिजन झाडांना मिळेल आणि छान झाडाची अशी वाढ होईल. त्यानंतर 8-8 दिवसांनी किंवा 15-15 दिवसांनी केळीच्या सालाचं पाणी, ताक झाडांना देऊ शकता, डाळ भाताचं पाणी देऊ शकता. त्यानंतर माती ॲसिडिक होण्यासाठी खूप मदत होते ती लिंबाचं साल तुम्ही त्या मातीत पुरून ठेवू शकता. असं काही करू शकता तुम्ही. चांगली असते, कारण त्यामुळे फुले यायला मदत होते. त्याच्यानंतर अजूनही तुम्ही कटिंग करू शकता मार्च महिन्यात. जेवढ्यात तुम्ही कटिंग करताल तेवढी ब्रँचेस जास्त येतील आणि फुलंही भरपूर येतील. कुंडी अशा ठिकाणी ठेवा की जिथे 7-8 तासाचं ऊन छान मिळेल. त्याच्यानंतर अंड्याचे साल पण द्या. कॅल्शियम खूप महत्त्वाचं असतं ह्या झाडाला. बऱ्याच अशा टिप्स आहेत. मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी दिलेले आहेत कोणते खतं द्यायचे ते. तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच पहा आणि माझे सर्व व्हिडिओ पाहून माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्व व्हिडिओ आवडतील. धन्यवाद.